Okay, hello student friends, and in today's lectures we are start to discussions of the new laws, that is the Coulomb's law. Coulomb's law डिस्कशन करत असताना आपल्याला काही गोष्टी रिलेटेड गोष्टी समजल्या जातील जे आपण प्रिव्हियस काही टॉपिक्समध्ये स्टडी केलेलं होतं. तर जे लॉ आहे कुलोम्स लॉ हे अशाच पद्धतीने जे काही आपण डिस्कशन करणार आहे असं वाटणार आहे की आपण अगोदर पण हे जे लॉ आहे हे अगोदर पण कधी ना कधी डिस्कशन केलेलं आहे असं आपल्याला वाटणार आहे. बट ह्याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलेलं होतं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन म्हणजे कुठले फोर्सेस असतात, फोर्सेस इन बिटवीन द चार्जेस, अट्रॅक्शन फोर्स, रिपल्शन फोर्स केव्हा असतात आणि कशा असतात या गोष्टी आपण स्टडी केलेले होते प्रिव्हियस लेक्चरमध्ये. इन टुडेज लेक्चर्स वी आर डिस्कशन द लॉज ऑफ दॅट फोर्सेस, म्हणजे त्या फोर्सेसमध्ये एक लॉ एक्सप्लेन केलेला आहे. त्या सायंटिस्टचं नाव होतं कुलोम्स लॉ म्हणून त्या लॉजला नाव दिलेलं आहे. देन लेट्स स्टार्ट टू द डिस्कशन्स ऑफ द कुलोम्स लॉ. Coulomb's law of charges, Coulomb's laws किंवा Coulomb's. It is the Coulomb's law म्हणजे this law is a fundamental laws to interactions when the charges at rest. It is a fundamental law. This law is a fundamental laws charges when fundamental म्हणजे एक बेसिक लॉ आहे. फंडामेंटल लॉ when charges रेस्टमध्ये असताना आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे चार्जेस स्टॅटिक रेस्टला असताना स्टडी करणार आहे. त्यामध्ये आपण एक फंडामेंटल लॉ स्टडी करणार आहे, ते इंटरॅक्शन्स ऑफ द चार्जेस. दॅट इज चार्जेस इंटरॅक्शनमध्ये इंटरॅक्शन किंवा चार्जेस जेव्हा रेस्ट असतात त्यावेळी हे स्टडी करणार आहे. बट ह्या लॉचं स्टेटमेंट जेव्हा सांगत असतो तेव्हा तुम्हाला ह्याच्या अगोदरच हे लॉ काहीतरी स्टडी केलेलं आहे किंवा ह्या लॉच्या रिलेटेड काही गोष्टी आपल्याला समजल्या जातील की हे लॉ कुठेतरी लक्षात आहे आपल्या किंवा कुठेतरी आपण स्टडी केलं. दॅट इज स्टेटमेंट्स. ओके. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन two point charges is at a rest is directly proportional to the product of their charges and inversely proportional to the square of distance between them. Okay, can I write the statements of the Coulomb's law? The force of attraction or repulsion, the force of attraction or repulsion between 2 point charges at rest is directly proportional to product of their charges and inversely proportional to square of distance between them. Square of distance between them. ही जी लॉ आहे, ही जी काही स्टेटमेंट्स आहे, हे स्टेटमेंट अगोदर कुठेतरी बघितलेलं आहे असं आपल्याला जाणवतं. ते आपण कुठे बघितलं, ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सप्लेन करत असताना सेम लॉज त्या ठिकाणी देखील आपण एक्सप्लेन केलं. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इन दॅट कंडिशन्स, या कंडिशनमध्ये द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 point charges at rest is directly proportional to product of their charges. त्या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस होतं, या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲज लाईक स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. देन दिस फोर्स इज ॲक्ट्स ओनली लाईन जॉईनिंग बिटवीन. जर दिस फोर्स ॲक्ट्स ओनली लाईन जॉईनिंग बिटवीन टू चार्जेस, दिस फोर्स acts only
acts only or acts along line joining between two charges. हे फोर्स जेव्हा एखादे चार्जेस या ठिकाणी एखादे चार्जेस या ठिकाणी दोन वेगवेगळे डिफरंट चार्जेस आहेत त्यामध्ये जे काही एक लाईन ड्रॉ केलेला जातं दोन चार्जेसमध्ये एकच लाईन किंवा दोन पॉईंट्समध्ये वन अँड ओनली वन लाईन ड्रॉ करू शकतो. तर ती काही लाईन जॉईनिंग आहे त्या अलॉंगच त्या डायरेक्शनमध्येच ॲक्ट होत असते. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण कुलोम्स लॉ आणि त्याचे स्टेटमेंट्स या ठिकाणी बघितलेलं आहे. कुलोम्स लॉ हे चार्जेसचं इंट्रॅक्शन्स दाखवलं जातं आणि चार्जेसचं इंट्रॅक्शन कसं असतं ते एक लॉ सांगून तिने स्टेटमेंट केलेलं आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉईंट चार्जेस ॲट ए रेस्ट इज directly proportional to the product of their charges and inversely proportional to square of distance between them. And this force is along the line joining between two charges. Okay, then now we'll be start to explain these laws by definitions by using some equations. Okay, consider Q1 and Q2 are the two charges at rest. Two charges at rest. The distance between two charges they separated at distance is r. Then the F be the force of attraction or repulsion, force acting between them. म्हणजे F हे त्यामध्ये ॲक्ट होणारा फोर्स आहे. त्याचबरोबर Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस आहेत ते R इतक्या डिस्टन्सनं सेपरेट केलेले आहेत. अशा पद्धतीनं देन F इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू दे किंवा रिपल्शन असू दे आता दोन चार्जेसमधले फोर्स आहे. अकॉर्डिंग टू द लॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉईंट चार्जेस हॅव्हिंग द रेस्ट म्हणजे हे काय आहे दोन्ही चार्जेस रेस्टला आहेत. देन इज द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस देन Q1 अँड Q2 दोन चार्जेसचे प्रोडक्ट डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. यामध्ये डिस्टन्स R आहे आणि त्याचं या ठिकाणी स्क्वेअर केलेलं आहे. देन F इज इक्वल टू जर हे प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट घेऊन आपण काय करू शकतो इक्वेशन सॅटिस्फाय करू शकतो. F इज इक्वल टू K इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. K इज सेड द प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट. इट मीन्स K इज अ प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट. K is proportionality constant. K is a proportionality constant. Then the K value magnitude of K is depends the units that is कुठल्या युनिट्स डिपेंड असणार फोर्सवर डिपेंड असणार चार्जेसवर आणि त्याचबरोबर त्याच्या डिस्टन्सवर डिपेंड असणार द मॅग्निट्यूड. आणि यामध्ये लॉमध्ये थोडीशी चेंजेस करायचं असेल तर इज डायरेक्टली प्रपोर्शनल प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस आणि प्रोडक्ट ऑफ देअर जे चार्जेस आहे त्याचं काय असणार आहे या ठिकाणी मॅग्निट्यूड घ्यावं लागेल. ठीक आहे मॅग्निट्यूड त्याच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट मॅग्निट्यूडचं दोन चार्जेसच्या मॅग्निट्यूडचं प्रोडक्ट घेतलं जातं आणि त्याचबरोबर इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दिस इज द कुलोम्स लॉ अँड दिस विल बी इक्वेशन्स ऑफ द कुलोम्स लॉज. देन आता आपल्याला करायचं की हे फोर्स ॲक्ट होत असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन केव्हा होत असतं. या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फोर्सेस बिटवीन द चार्जेसमध्ये स्टडी केलेला आहे. कन्सिडर केलं हे दोन चार्जेस आहे दॅट इज वन दिस इज द Q1 अँड Q2 हे दोन चार्जेस आहेत. इट इज नेगेटिव्हली चार्जड अँड अनदर वन बी पॉझिटिव्हली चार्ज आणि यामध्ये जे काय फोर्स असणार आहे द फोर्स विल बी अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. दिस विल बी अट्रॅक्टिव्ह म्हणजे डायरेक्शन हे
टुवर्ड्स टू इच अदर असणार आहे. कन्सिडर बोथ आर सेम मॅनर्स, म्हणजे दोन्ही कसं आहेत, सेमच आहेत. बोथ आर सेम चार्जेस म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत, मे बी निगेटिव्ह निगेटिव्ह. बोथ आर सेम असेल तर द फोर्स विल बी रिपल्सिव्ह फोर्स. फोर्स कसा असणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. और दे ट्रॅव्हलिंग अपोजिट डायरेक्शन टू इच अदर. देन यावरून एक स्टेटमेंट किंवा एक छोटासा सेंटेन्स आपण लिहू शकतो. द लाईक चार्जेस आर रिपल्स टू इच अदर, आर सेम चार्जेस आर रिपल्स टू इच अदर अँड डिफरंट और ऑपोजिट चार्जेस आर अट्रॅक्ट टू इच अदर. लाईक चार्जेस म्हणजे सेम चार्जेस, लाईक चार्जेस आर रिपल अँड अनलाईक चार्जेस are attract to each other, are attracts. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन्स करून घेतलं आहे. हे दोन मास दोन हे घेतले चार्जेस घेतले Q1 आणि Q2, ते दोन्हीचे चार्जेस जर सेम असेल तर रिपल्शन होतं आणि चार्जेस जर डिफरंट, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर ते काय होणार आहे, अट्रॅक्शन, त्यामध्ये अट्रॅक्शन होणार आहे. त्यानंतर अनदर एक पार्ट आपण बघणार आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायलेक्ट्रिक constant, relative permittivity and dielectric constant. While we discussing this law of charges, it is held to stationary in vacuums. जर वॅक्यूममध्ये जर दोन चार्जेस स्टेशनरी आहेत, चार्जेस स्टेशनरी असेल तरच आपण कोलॉम्स लॉ स्टडी करू शकतो, बिकॉज बोथ आर चार्जेस इन रेस्टमध्ये असणं गरजेचं आहे. पॉईंट चार्जेस ॲट ए रेस्ट. देन हे जर व्हॅक्यूममध्ये स्टडी करायचं असेल तर चार्जेस इज प्लेस्ड इन अ व्हॅक्यूम, देन चार्जेस आर प्लेस्ड इन व्हॅक्यूम, charges are placed in a vacuum, then force of attractions or repulsion between them, this is equal to force of attractions. किंवा एखाद्या मीडियममध्ये ठेवल्यानंतर, मीडियममध्ये स्टेशनरी इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूममध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ, व्हॅक्यूम कन्सिडर करता पहिल्यांदा आपण मीडियम घेऊया, इन अ मीडियम, देन F of medium, force of attraction or repulsion in a medium 1/4 pi epsilon into Q1 Q2 divided by R square. जी काही K आपण व्हॅल्यू घेतो तिथे K ची जी काही व्हॅल्यू असणार आहे इतकी व्हॅल्यू असणार आहे या ठिकाणी. इट इज नोन ॲज एप्सिलॉन. एप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम्स, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम is the absolute permittivity of medium, of medium. जर हेच आपण काय केलं व्हॅक्यूममध्ये कन्सिडर केलेलं आहे, जर हे दोन्ही व्हॅक्यूममध्ये ठेवल्यानंतर काय होईल, इट इज प्लेस्ड इन अ व्हॅक्यूम, देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन इन अ व्हॅक्यूम इज इक्वल टू एफ ऑफ वॅक इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0. इट इज द परमिटिव्हिटी, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम्स, दॅट इज व्हॅक्यूम मीडियम्स. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा याला व्हॅक्यूम देखील म्हटलं जातं. दॅट इज ॲज लाईक सेम Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर. वी डिवाइडिंग बोथ इक्वेशन्स, दिस इज द इक्वेशन नंबर 2. याला इक्वेशन नंबर 2 केलं आणि ह्याला इक्वेशन नंबर 1 केलं. इक्वेशन 1 डिवाइड्स विथ इक्वेशन 2, देन f of vacuum medium, f of vacuum is divided by f of
medium is equal to, यात जे काही सेम पार्ट्स आहेत दे ऑल विल बी कॅन्सल, म्हणजे Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होणार आहे, 1/4π देखील कॅन्सल होणार आहे. जे काही रिमेनिंग टर्म्स राहणार आहे दॅट इज 1/ε डिवाइड बाय 1/ε0. तर दोन्ही रेसिप्रोकल आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, त्याला जर इक्वल घ्यायचं असेल तर आपण काय करू शकतो, एफ ऑफ व्हॅक्यूम डिवाइड बाय एफ ऑफ मीडियम इज इक्वल टू ε0 डिवाइड बाय एप्सिलॉन. आणि ही जी काही रेशो आपल्याला दिसत आहे ε0 आणि एप्सिलॉन, इट इज द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस विथ द medium, that is free space or vacuum with the another is absolute permittivity of the medium. The relative permittivity or dielectric constant, आणि ही जी काही रेशो असणार आहे this ratio is also called as relative permittivity or dielectric constant. This ratio is called relative permittivity, and dielectric constant. ह्यालाच म्हटलं जातं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी और डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम टू द मेडियम्स. देन कन्सिडर द ER, आणि ह्यालाच जे काही डिनोट केलं जातं इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज, या रेशोला म्हटलं जातं के न देखील डिनोट केलं जातं, जे काही कॉन्स्टंट म्हणून या ठिकाणी मी यूज केलेलं होतं. दिस विल बी दिस केस. अँड अनदर इज दिस इज ऑल्सो डिवाइडेड ॲज अ ER, दॅट इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्हचा आर त्या ठिकाणी यूज केलेला आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. देन दिस इज इक्वल टू एफ ऑफ व्हॅक्यूम डिवाइड बाय एफ ऑफ मीडियम. कन्सिडर, ठीक आहे, आय विल बी रब ऑफ दिस पोर्शन्स, ठीक आहे. तर कुलोम्स लॉ इट इज ऑल्सो इक्वल लॉज और सिमिलर लॉज टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स ऑफ द इन ग्रॅव्हिटेशन फील्ड. ग्रॅव्हिटेशनमध्ये जे काय आपण कुलोम्स लॉ यूज केलं, सॉरी जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शनसाठी यूज केलं होतं ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्टिव्ह फोर्स, तेच फोर्स या ठिकाणी यूज होतं. बट त्या ठिकाणी फोर्स मस्ट बी अट्रॅक्टिव्ह फोर्स होतं, या ठिकाणी फोर्स अट्रॅक्टिव्ह पण असू शकतं आणि रिपल्शन पण कसं असतं. अट्रॅक्शन केव्हा असतं, दोन्ही चार्जेस जर डिफरंट असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, दोन्ही चार्जेस सेम असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. कन्सिडर द ER इज इक्वल टू 80 ऑफ वॉटर. वॉटरसाठी जे काही असणार आहे, वॉटर मीडियमसाठी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज 80 इतका आहे. कन्सिडर एफ ऑफ व्हॅक्यूम डिवाइड बाय एफ ऑफ वॉटर मीडियम, दॅट इज इक्वल टू 80. तर दिस इज ऑल्सो मल्टिप्लाय विथ देम. देन एफ ऑफ वॉटर इज इक्वल टू, जर वॉटरचं असेल तर हे काय असणार आहे 1/80, म्हणजे दॅट इज water it is a mediums, then another f of vacuum 1/80. Then the force of attractions, the material medium is reduced, the force of attractions, the material mediums are reduced, the attractive forces, that is फोर्स कसं असणार, रिड्यूस होणार 1/80 टाइम्स. कसं असणार, जर वॉटरचं असेल, मीडियम जर कन्सिडर केला, वॉटर हे मीडियम हे व्हॅक्यूमपेक्षा 1/80 टर्म्स हा कमी आहे, ठीक आहे. तर मॅक्झिमम जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स ऑफ द चार्जेस किंवा रिपल्शन्स ऑफ द चार्जेस असणार आहे इट इज व्हॅक्यूम मीडियममध्ये असणार आहे. मीडियम जसं मटेरियल मीडियममध्ये कसं असणार आहे, रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे बाय द फॅक्टर. कुठल्या फॅक्टरमध्ये, जे काही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी या फॅक्टरनं कमी होणार आहे, ठीक आहे. वी कॅन बी रिव्हिजन्स ऑफ द कुलोम्स लॉ. कुलोम्स लॉ इट इज अ फंडामेंटल लॉज. द स्टेटमेंट, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस ॲट ए रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस, their charges, and inversely proportional to the square of distance between them. This force is always the line joining between the two charges, that is two charges will be Q1 and Q2.
they are separated with a distance that is r, and F be the force acting between them. Then force of attraction is directly proportional to the product magnitude of their charges and inversely proportional to the square of distance between them. Then K is the electric constant, K, it is the proportionality constant. It is called as K is the proportionality constant, and it is depends on the terms, that is the units depends, that is R, F, Q या फॅक्टर्सवर ते डिपेंड असणार आहे. देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन केव्हा होत असतं, आपण या ठिकाणी एक छोटासा डायग्राम कडून स्टडी केलेला आहे. जेव्हा दोन चार्जेस सेम असतील तर त्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, म्हणजे ते मूविंग अवे फ्रॉम इच अदर, दे ॲक्ट्स फोर्स अवे फ्रॉम द इच अदर. when the force are opposite charges, the charges are opposite, एकाचं पॉझिटिव्ह असेल तर अनदर निगेटिव्ह असेल तर त्याची फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे आणि द फोर्स ॲक्टिंग टुवर्ड्स टू इच अदर असणार आहे. देन रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट स्टडी करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय घेतलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जे काही एका मीडियममध्ये घेतलं आणि व्हॅक्यूममध्ये घेतलं, त्या दोन्हीचं रेशो घेतलं, आणि ही जी काही रेशो आहे आलेलं जे काही एप्सिलॉन, दॅट इज द परमिटिव्हिटी, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीचं जे काही रेशो आहे एक मीडियम व्हॅक्यूमचं विथ रिस्पेक्ट टू मीडियमसोबत, त्या रेशोला आपण म्हटलं जातं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, अँड दे आर डिनोटेड ॲज अ के ने देखील दाखवलं जातं, ई आर ने देखील दाखवलं जातं, दॅट इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. देन द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द वॉटर, किंवा एखाद्या मीडियमचं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी घेतलं, ते वॉटरचं घेतलेलं आहे आपण या ठिकाणी 80 आहे असं कन्सिडर केलं. त्याबरोबर हे कशाचं आहे, फोर्स ऑफ attraction or repulsion in a vacuum medium, that is force of attraction or repulsion in a given medium. ह्याचा रेशो काढल्यानंतर आपल्याला ते काय भेटत आहे, ई आर, दॅट इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे या दोन्हीचं रेशो घेतल्यानंतर. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दॅट इज ई आर म्हणजे 80 आहे, 80 त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेलं आहे, म्हणजे वॉटरचे जे आहे 1/80, म्हणजे एक मेटेरियल मीडियममध्ये जे काही रिलेटिव्ह परमिटिव्हिटीमुळं काय होणार आहे, फोर्स कमी होत जाणार आहे. अशा पद्धतीनं आपण कुलोम्स लॉ आणि त्यावर काही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट या फॅक्टर्स आपण या ठिकाणी स्टडी केलेले आहे.